जमताय ना डान्स? आता अजून एनर्जेटिक स्टेट वरती होईल. अजून तुला प्रपोज नाही केला झाल्या जमत नाही तुझ्या. फोटोग्राफर बॉबी. आता मी झालोय फोटोग्राफर. थ्री टू वन. सो हे गाइस, वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल यूट्यूब चॅनल. 2 वर्षानंतर मी आणि माझी बायको एकत्र अल्बम सॉन्ग करतोय आणि खूप भारी सॉन्ग आहे आणि आय होप तुम्हाला आवडलं असेल. सगळ्यात मेन गोष्ट तर हे आहे की आम्ही आजच रात्री आलोय. मला वाटतं सगळ्या गोष्टी आपण गाडीत बसून एक्सप्लेन करूया. पहिला आपण ब्लॉग जो आहे तो स्टार्ट करूया. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या या यूट्यूब चॅनल आणि एंड पर्यंत पूर्ण ब्लॉग बघा. सो प्रवास आपला इथे चालू झालेला आहे आणि काय बोलत होती मगाशी तू? कुठं? मगाशी तू काहीतरी बोलत होते ना, मॅडमला थंडी वाजते. सगळीकडे थंडीच वाजते, कधी वाजते, पण आता जरा जास्तच वाजते कारण की आम्ही काल रात्री पदयात्रावरून आलोय, रात्री शिर्डीवरून आलोय आणि आता लगेच आम्ही निघालोय. अचानक फोन आला की भाई अर्जंट शूट आहे. अर्जंट शूट साठी आम्ही लगेच निघालो आणि आराम बिलकुल पण केलेला नाहीये. माझे पाय ना एवढे एवढे सुजलेले. मी पटकन गोळी खाल्ली. मी पहिले गोळी नव्हती खाणार, पटकन गोळी खाल्ली आणि म्हणजे थोडस सूज उतरली पायाची, पण मला पायावर जराही उभं राहता येत नाहीये. आग मारतायत पाय एवढे. बॉबी सुद्धा आता थोडासा ठीक आहे. बॉबीला ऍडमिट केलेलं माहितच आहे तुम्हाला सगळ्यांना, तर आता तो थोडासा ठीक आहे. आता नाही होत. मी फेशियल तर केलंय. मला माहित नाही मी झालो का गोरा? नाही झालायस? नाही झालो. मी सुद्धा खूप काळी तुम्ही झाली. कॉमेंट्स करून नक्की सांगा की मी गोरा झालो एवढे पैसे घालून का नाही झालो. उद्या आपण शूट आहे दिवसा, तर मला वाटतं परत काले होऊ. दिवसभर शूट आहे उन्हामध्ये. बघूया. आता आपण पोहोचूया पनवेलला स्टुडिओवरती, डान्स स्टुडिओवरती. आणि आता गेल्या डान्स प्रॅक्टिस आहे. उद्या शूट आहे तर डान्स प्रॅक्टिस. मी काय सांगते की आता शूट पण कधी आले की आम्ही काळे झालो तेव्हा आलोय आणि जाम काळे झाले. मी तर जामच काळी झाली. बॉबी सुद्धा झालाय. सनस्क्रीन लावली तरी सुद्धा एवढं ऊन आहे की इफेक्ट काहीच करणार ना त्याच्यावरती. तर बघू आता कसं काय शूट होतं. चांगलं झालं पाहिजे ना. आम्ही ट्राय तर नक्कीच करू चांगला होण्याचा. आणि जो थकावट आहे ती अजूनही गेलेली नाहीये कारण की आम्ही तुम्हाला माहितच आहे 2-3 तासच झोपायचो तिथं. आज सुद्धा आम्ही जास्त झोपलेलो नाहीये. तर बघू आता शूट वगैरे. तर एवढंच बोलेल की एक्सायटेड राहा. 2 वर्षानंतर जोडाई सॉन्ग येतोय आणि सॉन्ग खूप भारी आहे. यस, तर एक्सायटेड राहा आणि खूप शेअर करा आमचं सॉन्ग आणि खूप सारं प्रेम द्या. भरभरून रील्स करा. सॉन्ग आलंच असेल आता तुम्हाला नक्की जाऊन बघा. नक्की जाऊन सॉन्ग सुद्धा बघा. आणि यस, आय होप की तुम्हाला खूप आवडलं असेल. तर पब्लिक, मी माझा हा असा अवतार घेऊन शूटला तर जाऊ शकत नाही आणि माझा अवतार तुम्ही बघू शकता. केस वाढले, दाढी वाढलेली आहे, थोबाड असं काळं झालंय आणि खूप वर्षांनी सॉन्ग करतोय. हा असा अवतार घेऊन तर नाही जाऊ शकत. सो मी चाललो आता माझा लुक चेंज करण्यासाठी. बेड करायची, हेअर कट करायची, अजून डिटॅन करायचं आहे, फेशियल वगैरे करायचं आहे, पूर्ण लुक चेंज करायचा आहे. सो चला आपण आता पोहोचूया सलूनला, लुक चेंज करूया आणि बघूया की आताचा लुक बघून घ्या नीट आणि नंतरचा लुक बघूया कसा दिसतो मी. चला भावांनो, पहिला आपण डिटॅन करतोय, डिटॅन नंतर फेशियल आणि मग हेअरकट, मग बेड. सुरुवात झाली. पब्लिक, पोहोचलोय आता पनवेलला आणि आल्या डायरेक्ट डान्स स्टुडिओला आलो. आता आपण डान्स प्रॅक्टिस करतोय. ते जमेल, 100% जमून घ्यावं लागेल आणि जमलंच पाहिजे कारण उद्या शूट आहे. आणि आता वाजलेत 12. तर मॉर्निंगला कितीला फर्स्ट आहे काय माहित नाही. बघूया, आधी प्रॅक्टिस करून घेऊ. पाय जाम दुखतायत माझे, मला उभंच राहता येत नाहीये. हसू नका तू, हिला बाहेर काढवायला. हसतोय काय सगळं नीट शिकू दे.
बोल सुरू करायचं. आपण फास्ट करतो. जमताय ना डान्स. आता अजून एनर्जेटिक स्टेट वरती होईल आणि पॅकअप. आता डान्स पॅकअप चालू आहे ना. गुड मॉर्निंग गाईज. आज आहे आपला शूटचा डे. फर्स्ट डे म्हणजे एका दिवशी शूट आहे. मॉर्निंग झाली आहे, मस्त आंघोळ वगैरे करून. फर्स्ट कॉस्ट्यूम आहे माझा फर्स्ट टेकचा आणि पोहे खातोय आता, मस्त नाश्ता करतोय. आता मेकअप वगैरे होईल, देन जाऊया आपण लोकेशनवर. कोमल पण नाश्ता करता करता दाखव. नाश्ता करता करता मेकअप करते. माझा पण झाला मेकअप. मी कधी सुटली या लोकांच्या पण आले. भेटूया आता फर्स्ट टेकला. काय वाटत? बॉबीचा मेकअप चालू झाला आता आणि माझा आराम आहे. बॉबी मस्त आरामात उठला कारण की मला मेकअपला टाइम लागेल. काय तिला ती जलन झाली कमी कमी 50 झालं तरी बोलली असेल ती झोपलेला. अरे माझी चुकी आहे का आता त्यात? तू लेडीज आहे, तुला आंघोळ करायला मेकअप करायला टाइम करतो म्हणून मी झोपलो. तुझं म्हणणं होतं की तू उठलीस तेव्हा मी पण उठायला हवं होतं. बघितलं, त्याला बोलतात प्रेम. बघा बघा तिचा चेहरा दाखवा. खरंच आला बोलतात प्रेम. तू खाना सो म्हणून मी मेकअप आर्टिस्टला त्रास देत नाही हेअरस्टाईलसाठी. ऍक्च्युली कसं अजून एकही टेक झाला नाही आणि आम्ही दमलोय ना, तर रेडबुल. डोळे झाकतायत, मग त्याच्यापेक्षा आपण रेडबुल पिलेलं बरं आणि आपण चांगलं शूट करू शकतो. पोरी मुली आणि तेही सोय एवढं होते. ऊन आहे ना, एवढी गरमी आहे ना, एवढी गरमी आहे ना, जामच गरमी आहे. नुसतं घाम गळतोय असं. माझा मेकअप बघा अजून तसंच आहे ना. नाही आता ठीक. चला तिकडे फर्स्ट टेक या. हे ऍक्च्युली फर्स्ट टेक असा आहे की म्हैस आहे, म्हैसीवर बसून माझी एंट्री आहे. फुल असं करत. चल चल हे काय ते दम असेल ना तर आता प्रपोज करून टाक. असं बोल. प्रॅक्टिस करतायत ते लोक. प्रॅक्टिस करतायत ते लोक. कोण काय डायलॉग बोलणार आहे, अचानक सेट झालेला डायलॉग येतो का नाही, कसे टेक लागतात, किती टेक लागतात, मला किती वेळ बसावं लागेल ते बघू. अजून तुला प्रपोज नाही केला झाल्या दमत नाही तुझ्या. तिकडे बघा तिकडे बघा तिकडे बघा. हे असं कर तिला सांगा असं करायचं. मला गेम खेळायचा. कुठला गेम? काय करतो? आग में छोटी. पट्टी घेतले. तिथे बॉबीचा सूट पुढेच लागले. नको पोरांना आता मारशील.
इथे उभे आहेत हो मारायचं हवी करायचं पण मारणार आहे केला कोमल टर्न मारा मग धक्का मला पुढे जायचं. धक्का मारा जोरात एवढा जोरात नाही उन्हात उभा होती मारायसाठी कधीपासून उभ्या होत्या त्या बघ. आई, रोड इथे आहे. उभ्या होत्या तू फक्त बोल आजीला कानाखाली खेळू का आजीला खरंच मारेल कानाखाली आजी खेळू का? हे बघ, आजी आली हे आजी आली कोणी बॉबी तुला खरंच कानाखाली मारली होती? तुला नाही मारले, ते दुसरं. बॉबी आजी आली इथे. हे कसा नाही अरे बॉबी मी सांगेल तेव्हा कानाखाली मारा आता नका थांबा मी सांगेल तेव्हा आजी मारणार आहे आज खरंच मारणार आहे ते नाही हिला मारायचं का नाही मारायचं पहिलं अस्ती मारा अस्ती मारा टपक्यान आवाज आला पाहिजे आगे चल, गालावर. ए! 5, 6, 7, go! परत स्टॉप मागव हे या जागेवर काय बोलतो बॉबी साठ थोडं टेक घेतले रेकॉर्डच होत नाही केलंच नाही रेकॉर्ड केलंच नाही नाही रे फाइव सिक्स सेवन गो तर इथे कोमलचं टेक आहे इकडनं येऊ. बॉबी झोपले आतमध्ये कोमल भावा मी बघ कसा लाल लाल झालं चक्कर येते हे बी झोपले आतमध्ये एवढ्या उन्हात शूट चाललंय ना भाभी लाल लाल झालाय एक तर त्याला चक्कर येते कारण की आताच आयसीयू मध्ये आले भाभी कसं डिहायड्रेट होते बॉडी पटापट डोक्यावर येत आहे ना एवढं लाल लाल झालाय अख्खाच भाऊ इथे ते टॅन झालं डायरेक्ट छातीवर चलो चल माझं नाही आता सध्या म्हणून मी ठीक आहे. इथे बॉबीचा टेक चालू आहे आणि बघा इथे कोमल वगैरे कसं बसले झोपली बसल्या झोपली मला एवढी झोप तुला वन साइड नवरा मी तुझा पोरी ग पाहिजे बायको तू मला वन साइड नवरा मी तुझा पोरी ग पाहिजे बायको तू मला वन साइड नवरा मी तुझा पोरी ग पाहिजे बायको तू मला वन साइड नवरा मी तुझा पोरी ग पाहिजे बायको तू मला